ओम नमः शिवाय. शिखर शिंगणापूर, दक्षिण कैलास, जेथे देव फक्त पूजले जात नाही तर आजही लग्न बंधनात बांधले जातात. जिथे भक्त वर्षभर मेहनत करून देवासाठी पागोट विणतात आणि जिथे मध्यरात्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचा मंगल विवाह पार पडतो. चला, या मंदिराच्या प्रत्येक दगडात दडलेली भक्ती, इतिहास आणि श्रद्धेची कथा आज आपण उलगडून पाहूया. ही कहाणी सुरू होते कैलास पर्वतावर. त्या दिवशी वातावरण शांत होतं. देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती एका निवांत क्षणी सारीपाटाचा डाव मांडून बसले होते. हसत खेळत सुरू झालेला हा खेळ, पण पैज मात्र भारी होती. जो हरेल तो दुसऱ्याचा दास होईल. डाव रंगत गेला, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. यावेळी महादेवांचा पराभव झाला. माता पार्वतीने हा डाव जिंकला, पण रुद्र तो रुद्रच. पराभवाचा राग मनात घेऊन महादेवांनी कैलास पर्वत सोडला आणि एकटेच या दिशेने निघून आले. इकडे कैलासावर माता पार्वती एकटीच राहिली. महादेवांशिवाय तिला क्षणभरही चैन पडेना. अखेर प्रेमाने आणि ओढीने तिनं भिल्लिनीचं रूप धारण केलं आणि महादेवांच्या शोधात कैलास सोडला. अनेक वाटा पायवाटा ओलांडत अखेर या ठिकाणी तिला महादेव सापडले. पण रुद्राचा राग अजून शमत नव्हता. महादेव परत येण्यास तयार नव्हते. पार्वती मातेची कितीही विनवणी असो, तो राग अजून पेटलेलाच होता. माता पार्वतीने शेवटचा उपाय केला. तिनं भगवान विष्णूंना साकडं घातलं. विष्णूंच्या मधुर वचनांनी, त्यांच्या समजुतीने महादेवांचा राग अखेर शांत झाला. जेथे राग होता ती जागा आता प्रेमाने घेतली. याच भूमीवर महादेव आणि पार्वतीचं पुनर्मिलन झालं. पुन्हा कधीही दुरावा येऊ नये म्हणून केवळ पुनर्मिलनच नव्हे, तर येथे दुसऱ्यांदा विवाह झाला. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या साक्षीने देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा हा दिव्य विवाह पार पडला. म्हणूनच दक्षिण कैलासाला अपार महत्त्व प्राप्त झालं. आजही येथे मंदिरात 2 शिवलिंग पाहायला मिळतात. एक शिवपार्वतीचं प्रतीक आणि दुसरं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं प्रतीक. शिखर शिंगणापूर ही केवळ जागा नाही, ही आहे प्रेम, राग, विरह आणि पुनर्मिलनाची साक्ष देणारी एक जिवंत दैवी गाथा. इतिहास, चमत्कार आणि भक्ती यांचा सुरेख संगम असलेली ही गाथा. प्रत्येक वळणावर देवत्वाची अनुभूती मिळते. आता ही कथा आपल्याला नेऊन ठेवते यादव काळात. म्हणतात ना, काही स्थळ माणसं घडवत नाही तर देव स्वतःच ती घडवतो. महादेवाचं हे पवित्र मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील चक्रवर्ती सम्राट सिंघन देव महाराजांनी वसवली. सह्याद्रीच्या या रांगेत आपल्या सैन्यासह सिंघन राजा येथे येऊन स्थिरावला. राजाचं सैन्य प्रचंड होतं. घोडे, गायी, शेळ्या आणि इतर पशुधनांनी परिसर गजबजलेला. याच कळपात होती एक वांझोटी गाय, कधीही न व्यालेली. या गायीचं वागणं मात्र साऱ्यांना चकित करायचं. ती दररोज एका ठराविक वेळी ठराविक ठिकाणी जायची आणि त्या जागी पोहोचताच तिच्या कासेतून आपोआप दुधाचा वर्षाव व्हायचा. सैन्य अचंबित झालं. ही बातमी पाहता पाहता थेट राजदरबारात पोहोचली आणि एके दिवशी स्वतः सिंघन राजाने
हा अद्भुत प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला. राजाने तत्काळ आज्ञा दिली, ज्या ठिकाणी ही गाय दुग्धाभिषेक करते तेथे खोदकाम करा. आणि क्षणात चमत्कार घडला. त्या भूमीतून स्वयंभू शिवलिंगे प्रकट झाली. इतकंच नाही तर त्या ठिकाणच्या कुंडात स्नान केल्यानंतर राजाला असलेला चर्मरोग पूर्णपणे बरा झाला. चमत्काराने राजा भारावून गेला. मनाने, शरीराने आणि आत्म्याने कृतकृत्य झाला. कृतज्ञतेपोटी त्याने याच पवित्र भूमीवर एका भव्य मंदिराची उभारणी केली. शंभू महादेवाचं हे मंदिर उभं राहिल्यानंतर येथेच महादेव आणि पार्वतीचा विवाह सोहळा राजेशाही थाटात पार पडला. या सोहळ्याला सैन्यातील सर्व जाती धर्मांचे लोक साक्षीदार होते. जणू भक्तीचं एक सार्वत्रिक उत्सवच. काळ पुढे सरकला. शंभू महादेव भोसले घराण्याचे कुलदैवत मालोजीराजे भोसले आपल्या कुटुंबासह येथे नियमित दर्शनासाठी येऊ लागले. भाविकांचे पाण्याअभावी होणारे हाल पाहून इसवी सन 1600 साली मालोजी राजांनी येथे एक विशाल तळ बांधलं. त्याला नाव दिलं पुष्कर तीर्थ. आपण आज त्याला शिवतीर्थ म्हणूनही ओळखतो. हे मंदिर पुढे छत्रपती शिवाजी राजांचे खाजगी मंदिर म्हणूनही प्रसिद्ध झाले. स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनासाठी येत असत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे दोघांनी मंदिराला दानपत्र दिलं आणि मंदिराची संपूर्ण काळजी घेतली. इसवी सन 1735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याच देऊळ उभारलं. वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झालं. 1978 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार पुन्हा करण्यात आला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या स्थापत्य तज्ज्ञाने शिखर आणि मंदिराची डागडुजी करून त्याला आकर्षक रूप दिले. आजही मंदिराचं शिखर पाहिलं की डोळे थक्क होतात. अतिशय नाजूक नक्षीकाम, सुंदर दीपमाळा आणि पवित्र वातावरण. ही केवळ वास्तू नाही, ही आहे चमत्कारांनी घडलेली, राजांनी जपलेली आणि भक्तांनी जगलेली शंभू महादेवाची अमर गाथा. आता आपण पोहोचतो शिखर शिंगणापूरच्या यात्रेच्या त्या दिव्य पर्वात, जेथे श्रद्धा, परंपरा आणि उत्सव एकरूप होऊन जणू आकाशालाच भक्तीची साक्ष देतात. शिखर शिंगणापूरची यात्रा सुरू होते गुढी पाडव्यापासून आणि संपते चैत्र पौर्णिमेला. या दिवसात संपूर्ण परिसर भक्तीने उजळून निघतो. परंतु या यात्रेचा आत्मा आहे शंकर पार्वती विवाह सोहळा. चैत्र शुद्ध अष्टमी हा यात्रेतील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस. याच दिवशी शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह पार पडतो. पण विवाहाची तयारी खूप अगोदर सुरू होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला विवाहाचा मुहूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते, जणू लग्नाची पहिली मंगल चाहूल. यानंतर येते चैत्र शुद्ध पंचमी. या दिवशी शिवभक्त वऱ्हाडी म्हणून शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होतात. ते शंभू महादेव आणि पार्वती मातेच्या प्रतीक असलेल्या शिवलिंगाला भक्तिभावाने हळद लावतात, जणू साक्षात लग्नाची हळद. आणि मग येते चैत्र शुद्ध अष्टमीची संध्याकाळ. शंभू महादेव मंदिराचा कळस बांधला जातो. तो थेट श्री अमृतेश्वर बळी मंदिराच्या शिखराला बांधतात. एका विशेष सुताच्या जाड दोरीने, जिला येथे पागोटे म्हटले जाते. हे पागोटं काही साधं नसतं. लग्नासाठी तब्बल 550 फूट लांबीचं पागोटं खास विणलं जातं. शिवभक्त ते श्रद्धेनं घेऊन येतात आणि त्यालाच शंभू महादेवाच्या विवाहाचा आहेर मानला जातो.
ज्या कुटुंबावर ही जबाबदारी असते ते कुटुंब पूर्ण वर्ष या क्षणासाठी मेहनत घेत असतं. ते केवळ काम नसतं, ती एक तपस्या असते. विवाहाच्या दिवशी पागोट्याचं एक टोक महादेवाच्या कळसाला आणि दुसरं अमृतेश्वर मंदिराच्या कळसाला बांधलं जातं. आणि मग रात्री ठीक 12 वाजता सनई चौघड्याचा गजर, मंगलाष्टकांचा निनाद आणि हजारो भक्तांचा एकच जयघोष, हर हर महादेव. या दिव्य घोषात शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा भक्तिभावाने, परंपरेने आणि अपार श्रद्धेने पार पडतो. हा विवाह केवळ विधी नाही, तो आहे शतकानुशतके जपलेली परंपरा. तो आहे भक्तीने विणलेला पागोटा. तो आहे देव आणि भक्त यांच्यातील अतूट नात्याचा उत्सव. शिखर शिंगणापूर हे मंदिर केवळ दगडात उभारलेलं नाही, तर ते उभं आहे यादव, भोसले आणि मराठा इतिहासावर. शिखरावरील नक्षीकाम, दगडी तटबंदी आणि हेमाडपंथी स्थापत्य हे सगळं सांगतं शिखर शिंगणापूरची अद्भुत कथा. ही कथा आपल्याला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या प्रिय शिवभक्तांना ही कथा नक्की शेअर करा. असेच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर.